घरगुती वादाचे पर्यावसान रक्ताच्या नात्याच्या अंगावर धावून जाण्यात झाल्याची धक्कादायक घटना हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे आज 29 मार्च रोजी घडली। किरकोळ वादातून मुलाने आपल्या वृद्ध वडिलांसह धाकट्या भावाचा कुऱ्हाड आणि खोऱ्याने वार करून निर्घृण खून केला। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून हिंगणगाव परिसरात शोककळा पसरली आहे। मारुती बंडू कुंडले वय वर्ष 65 आणि शीतल मारुती कुंडले वय वर्ष 45 अशी मृताची नावं असून आरोपी संभाजी मारुती कुंडले वय वर्ष 48 यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुंडले कुटुंबात गेल्या काही दिवसापासून कोणत्या तरी कारणावरून वाद होत असल्याची माहिती घटनास्थळी सुरू होती। रविवारी दुपारी 3 ते 4च्या सुमारास आरोपी संभाजी याचा त्याचे वडील मारुती आणि भाऊ शीतल यांच्याशी शेतातील विहिरीजवळ पुन्हा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात संभाजीने जवळच असलेले कुऱ्हाड आणि खोरे उपसून दोघांवरही सपासप वार केले। या हल्ल्यात मारुती आणि शीतल हे दोघेही जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर एका अज्ञात व्यक्तीने पोलीस पाटील परवीन मुजावर यांना फोन करून घटनेची माहिती दिली। मुजावर यांनी तातडीनं खातरजमा करून हातकणंगले पोलीस ठाण्याला पाचारण केलं। माहिती मिळताच API पल्लवी यादव, PSI नानासू पवार, हवालदार भोसले आणि पोलीस कॉन्स्टेबल कसते यांचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान आरोपी संभाजीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केलं आहे। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच हिंगणगावमधील ग्रामस्थांनी शेतात मोठी गर्दी केली होती। सरपंच दीपक पाटील आणि इतर प्रतिष्ठित नागरिकही घटनास्थळी उपस्थित होते। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं आहे। सख्या मुलानेच पित्याचा आणि भावाचा जीव घेतल्याने हिंगणगावात हळहळ व्यक्त होत असून शेतीच्या वादातून किंवा अन्य घरगुती कारणातून हे हत्याकांड घडलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। या प्रकरणी हातकणंगले पोलीस अधिक तपास करत असून API पल्लवी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। हिरकणी न्यूजकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे।